आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाड वेळ झाला वा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, पांडुरंगा करू प्रथम केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। उपस्थित प्रसंगी आपल्या सर्वांच्या परिचयाच्या वृद्धावस्थेत असणाऱ्या पार्वती शंकर खंडाळे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण। मला नाव पाठ करायला सोपं गेलं बरं का, पार्वती शंकर अगोदरच आहे, फक्त खंडाळे लावायचं पुढं। त्यांची 2 मुलं 1 मुलगी, त्यांचं कुटुंब, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा पुण्यस्मरण सोहळा साजरा करीत आहोत। या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या परिसरातले टाळकरी माणसं, आपले कीर्तनकार आदिनाथ बुवा, नवनाथ बुवा, कदम महाराज, सगळेच आपल्या परिस्थितीमध्ये उपस्थित असणारे सातपती महाराज, अक्बाजी, संजूबा, सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आजची आपली सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा। तुकाराम महाराज 42 वर्ष या मृत्यूलोकामध्ये राहिले। सुखदुःखाचे वेगवेगळे अनुभव तुकाराम महाराजांच्या जीवनात आले। तुकाराम महाराज आपल्यासारखे प्रापंचिकही होते आणि परमार्थाची उत्तुंग अवस्था तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये होती। मृत्यूलोकाचा नियम आहे की इहलोक प्रत्येकाला सोडावाच लागतो, जातशी ध्रुव मृत्यू। म्हणून तुकाराम महाराजांनी या निसर्गाच्या नियमाप्रमाणे इहलोक सोडित असताना 42व्या वर्षी वैकुंठाला जात असताना तुकाराम महाराजानं आपल्या समाजाला, आपल्या लोकांना, आपल्या सर्व बांधवांना एक शेवटचा निरोप आजच्या अभंगामध्ये दिला आहे। हा इहलोक सोडत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून कोण दुखावलं असेल, आपल्याकडून कुणाला त्रास झाला असेल तर त्यांच्या मनामध्ये ते न राहता त्यांना मोकळ्या मनानं माफी करावी आणि आपल्या जीवनाची सुटका व्हावी, या आशयाचा तुकाराम महाराजांचा हा समारोपाचा निरोप समारंभाचा अभंग आहे। विढाला याला प्रयाण काळचे अभंग असं म्हटलं जातं। हा मृत्यूलोकाचा नियम आहे, मरावं प्रत्येकाला लागतं। तसं म्हटलं तर मृत्यू ही एक प्रक्रिया आहे, मरण एक सोहळा आहे। 2 सोहळे माणसाचे, एक जन्माचा सोहळा, एक मरणाचा सोहळा। जन्माचा सोहळा आईबापांना पोराचा पार पाडायचा आणि मरणाचा सोहळा मुलांनी आईवडिलांचा पार पाडायचा। आईबापांना पोराचं बारसं करायचं आणि पोरांना आईबापाचं तीर्थ करायचं। 2 सोहळे आहेत। मरण सुद्धा सोहळा आहे, मरणाचं दुःख वाटायचं कारण नाही। मरण एक प्रक्रिया आहे, कारण इथं प्रत्येक जण जन्माला आलेला मरतो आणि तसं शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर मरण हे मरणच नाही, प्रक्रियाच नाही, आत्म्यानं केलेलं परिवर्तन आहे। कारण आत्मा आणि शरीर दोन्हीच्या संबंधामध्ये जीवाची उत्पत्ती।
शास्त्रदृष्टीने आत्मा अविनाशी न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाम. आणि शरीर हे जिवंतच नसतंय, त्याच्यामध्ये जीवानं प्रवेश केला की त्याची हालचाल चालू होते. म्हणजे मग फक्त जीव शरीराला सोडून जातो. म्हणून मरण ह्याच्यात मरणाची प्रक्रियाच येत नाही, मरणाचा संबंधच येत नाही. साधं उदाहरण सांगतो. लाईट गेली की बल्ब जातो. मला वाटतं बल्ब गेल्यावर बल्ब मेला का? नाही, तो जितच नव्हता. त्याच्यामध्ये लाईट आली, त्याच्यामध्ये शक्ती आली की तो काय होतो? चालू होतो. त्याच्यातली शक्ती गेली की संपली. म्हणून शरीर हे बलासारखं आहे. त्याच्यात जीव ही शक्ती आहे तोपर्यंत हात चालतात, बोलतात, डोळे ऐकतात, डोळे पाहतात, कान ऐकतात, सर्व प्रक्रिया घडते. पण त्यातली जीवरूपी शक्ती निघून गेली की ते बंद पडतं. म्हणून मरण ही प्रक्रियाच नाही. शरीराला मरण प्रक्रिया नाही. बघा, मोबाईलमधलं कार्ड काढलं की मोबाईल आउट गोईंग बंद पडतं. मोबाईल मेला का? नाही, तो जिताच नव्हता. त्यात कार्ड टाकलं की त्याचं आउट गोईंग चालू होतं आणि कार्ड काढलं की बंद पडतं. या शरीर मोबाईलसारखं आहे. याच्यामध्ये जीवरूपी कार्ड टाकलं की ते बोलायला लागतं आणि जीवरूपी कार्ड काढलं की ते बंद पडतं. फक्त एवढं आहे, मोबाईलमध्ये दुसरं कार्ड टाकायची व्यवस्था, ह्यात दुसरं कार्ड टाकता येत नाही. आणि मला वाटतं नाही येत ती बरं नाही तर कुणी बी कुणाचं उपासला असतं. आमचं तर कुणी ठेवलंच नसतं. म्हणजे हे आणि वास्तविक पाहता जे जुनं झालेला मोबाईल आहे ना, जुना झालेला मोबाईल, ते फक्त मोबाईल बदलायचा, कार्ड तेच ठेवायचं, म्हणजे जीव तोच. कारण नवीन मोबाईल घेतला आणि त्यात जरी कार्ड टाकलं तरी मागचं सगळं त्याच्यात येतं मजकूर, संपर्क वगैरे नंबर. तसंच आहे, जीव हे कर्म करतो आणि मग शरीर बदललं तरी मागचं कर्म घेऊन परत जीव जन्माला येतो. जीर्ण झालेलं शरीर आहे ते टाकून द्यायचं. वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा ज्ञानानी शय्याती नवानी. जीर्ण वस्त्र सांडीचे नूतन वस्त्र. जुना कपडा झालेला टाकून द्यायचा, नवीन कपडा परिधारण करायचा. तसा जीव जुनं झालेलं शरीर टाकतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. याला आपण मरण म्हणतो. शास्त्रामध्ये मरण नाही. केलेलं परिवर्तन आहे ते. आणि मला वाटतं लय जुना मोबाईल ठेवून तरी काय उपयोग आहे का नाही? आदळून 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 तो मोबाईल फार खराब झालेला असतो. बघा ना, जुन्या लोकांचा मोबाईल बघितला का, त्याला सगळ्या अशा आडव्या पट्ट्या असतात, लबरा गुंडाळलेल्या, अशा लबरा गुंडाळून पॅक केलेला असतो. जुना मोबाईल तसा असतो, गळ्यात लबर, कमरेला लबर, इकडे लबरा, अशा लबरा बांधून तसला जुना मोबाईल ठेवण्यापेक्षा नाही ठेवलेला बरा आहे का नाही? जुन्या मोबाईलचं लय बेकार अवस्था असते. ते मोबाईलच्या दुकानात जाताना म्हणतं ह्याचा आऊट चालू आहे पण गोईंग बंद आहे. म्हणजे तिकडलं येतं पण इकडून जात नाही. काय कायचं गोईंग चालू आहे तर आऊट बंद आहे. काय कायचा डिस्प्लेच गेला, दिसतच नाही, चित्रच दिसत नाही. मला वाटतं असं जुनं मोबाईल बिनकामाचं असतात. बहुतेक जुना झालेला मोबाईल ना ते कोणत्याच कामाचा नसतो. ते घरात बी नसतो. एखाद्याला विचारणार म्हातारं कुठे आहे, ते म्हणतं काय 15 दिवस झालं कुठे गेलं आहे त्याचा तपास नाही. म्हणजे सारखा जुना मोबाईल आउट ऑफ द कव्हरेज, म्हणजे तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे असून बी उपयोगाचा नाही. बरं, एखाद्याजवळ जुन्या माणसाजवळ मोबाईल आणि त्याला म्हणलं लाव, नाही म्हणतो बॅलन्स नाही. म्हाताऱ्या माणसाजवळ तंबाखूला बी पैसे नसतात, बिना बोलाय. मला वाटतं असा जुना मोबाईल फक्त बदलायचा, म्हणजे या आत्मा ह्या शरीरातून त्या शरीरात विढाला. म्हणून पहिली गोष्ट, मरणाचं दुःख मानायचं नाही. मरण एक सोहळा आहे, तो आनंदानं पार पाडायचा. मरण एक सोहळा आहे. तरी सुद्धा मनुष्य मेल्यानंतर माणसं रडतात किंवा त्या मरणाराला बी मरण नको वाटतं. मरणाची भीती वाटते माणसाला. त्याचं कारण सांगतो का भीती वाटते. वास्तविक पाहता मरण डोळ्यानं पाहतो. एक पाहता सा एकाची धन आहे. रोज पाहतो. शास्त्र सांगतं 9 भी मर गए 10 भी मर गए, सगळेच इथं नाही उरवाले अवतार. सगळेच मरतात, डोळ्यानं पाहतो, तरी मरणाची भीती का वाटते. त्याचं कारण सांगतो. कारण हे शरीर जीवन मिळवताना सायासानं मिळवलेलं असतं.
म्हणून सायासानं मिळवलेली वस्तू सोडताना दुःख वाटतं. बघा, मरणाचं दुःख का वाटतं? शरीर मरणाची भीती वाटते प्रत्येकाला. कोणी बी मरणाला भीतं. सगळ्यात भ्या कशाचं आहे? मरणाचं. एक रात्रीचं खंदील घेऊन चाललं होतं. दुसरा म्हणला कुठं चालला? म्हणला जीव द्यायला नदीला. आणि म्हणला मग खंदील कशाला? म्हणला इचुकाट्याचं भ्या वाटते सर. माग सगळ्यात भ्या कशाचं? मरणाचं. मग का भीती वाटते त्याचं कारण सांगतो, नीट ऐका. जीवाची उत्पत्ती होते अन्नापासून. अन्नात भवती भूतानि. यज्ञ कर्म समुद्भवा यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ केल्यावर पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर अन्न उत्पन्न होतं आणि अन्नातून जीवाची निर्मिती होते. ही प्रक्रिया आहे. म्हणजे हे शरीर मिळवण्याकरता ती आटासानं मिळवावं लागतात. जरा नीट सांग, लक्षात येईल तुमच्या. कर्म आणि जीव दोन्ही बरोबर असतं, कारण मागचं कर्म असतं आणि जीव बी बरोबर असतो. फक्त हे स्थूल शरीर त्याला मिळवावं लागतं. हे स्थूल शरीर त्याला मिळवावं लागतं. हे स्थूल शरीर पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग त्या जीवाला कर्माला बरोबर घ्यायचं आणि पंचमहाभूताचं शरीर मिळवत असताना ती पंचमहाभूत गोळा करायची. त्यानं आकाशात राहायचं, आकाशाचा अंश घ्यायचा, अग्नीचा अंश घ्यायचा, तेजाचा अंश घ्यायचा, मेघाचा अंश घ्यायचा. सगळे पंचमहाभूत जमा करायचे आणि सगळी पंचमहाभूता जमा करून पृथ्वीवर पडायचं, पृथ्वीचा अंश घ्यायचा. पण बघा, शरीराची उत्पत्ती अन्नातून होते. म्हणजे अन्नापासून रक्त तयार होतं, रक्तापासून वीर्य तयार होतं आणि वीर्यापासून जीवाची उत्पत्ती होते. पंचमहाभूत. मग ती पंचमहाभूत गोळा केल्यानंतर पृथ्वीतून ते ज्वारीच्या कणसामध्ये शिरतात. ज्वारीत. कारण ते ज्वारी कुणीतरी खावं, त्याचं अन्नाचं रक्त तयार व्हावं, वीर्य, आणि मग या प्रक्रिया. पण ती ज्वारी तयार व्हायच्या अगोदरच, कणीस यायच्या अगोदर शरडाकारडानं खाल्लं तर या पंचमहाभूतानं परत माघारी जायचं. परत पुढल्या वर्षी पंचमहाभूत गोळा करायची आणि परत ज्वारीमध्ये शिरायचं. ती ज्वारी जर म्हाताऱ्या माणसानं खाल्ली तर तो पुनरुत्पत्ती करू शकत नाही, परत माघारी जायचं. परत पंचमहाभूत गोळा करायची आणि परत पुढच्या वर्षी परत ज्वारीमध्ये शिरायचं. ते अविवाहित, ज्याचं लग्न झालं नाही, त्यांनी खाल्लं तरी बी देह मिळू शकत नाही, तरी माघारी जायचं. परत ज्वारीमध्ये यायचं. ते संन्याशांनी खाल्लं, ब्रह्मचार्यांनी खाल्लं तरी रॉंग नंबर. मग ते अन्न नवविवाहितानं खावं आणि त्याच्यापासून संतती होते. म्हणून इतका आटासानं मिळवलाय. वाडा सायाश मनुष्य. नरदेह दुर्लभ त्यालाच त्याच्याकरता म्हटलंय. एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे थारा मनुष्य. मनुष्य देह मिळण्याकरता तुम्ही कोटभऱ्या माघारी गेलात आणि कोटभऱ्या माघारी जाऊन इतक्या आटासानं नंतर देह मिळवलाय. म्हणून मरणाचं दुःख वाटतं. पण मरणाचं दुःख मानायचंच नाही, कारण शरीर हे नाशवंत, हे जलमतानाच ठरलेलं आहे. म्हणून शरीर सोडताना दुःख मानायचं नाही. उलट ज्या दिवशी जाईल ना वाढवडील, त्या दिवशी पूर्व काळ आहे. असे बा, मुलगा जन्माला येण्याचा दिवस महत्वाचा आणि म्हातारा जाण्याचा दिवस महत्वाचा. देवाचा जन्माचा दिवस महत्वाचा आहे, त्या तिथीला ते महत्व देतात. राम नवमी, कृष्ण अष्टमी. संत ज्या दिवशी जातात त्या तिथीला महत्व देतात. तुकाराम महाराज बिजला, नाथराय षष्ठीला, ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय त्रयोदशीला, सावता महाराज चतुर्दशीला. ते ज्या दिवशी जातात त्या दिवशी महत्वाला, म्हणजे वृद्ध माणसाचा जाण्याचा दिवस महत्वाचा आहे. विढाला. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे आपण त्यांचा जाण्याचा दिवस महत्वाचा, त्याला पुण्यस्मरण म्हणतो आपण. आई वडिलांच्या जाण्याचा दिवस महत्वाचा आहे. त्या निमित्तानं आजचं आपलं हे पुण्यस्मरण आहे. मरण प्रत्येकाला ठरलेलं आहे. मरणाची भीती बाळगायची नाही. फक्त मनुष्याने मरणाला विसरायचं नाही. मरण डोळ्यासमोर ठेवून चाललेली माणसं नीट वागतात आणि मरणाला विसरलेली वाह्यात वागतात. परीक्षिती राजाला कळालं 7 दिवसात मरणार आहे, म्हणून तर भागवताला सुरुवात केली. जर समजलं नसतं तर अजून टाइम लावला असता. मला वाटतं मरण कळावं माणसाला. मरण कळालं की मनुष्य योग्य दिशाने जातो. आणि मरणाला विसरणं म्हणजे मग वायफट. मरणाला विसरू नये. असे 2 गोष्टी विसराव्यात आणि 2 गोष्टी विसरू नयेत. विसरण्याच्या 2 गोष्टी सांगतो. आपण मोठं असावं पण मोठेपणा विसरावा,
आणि आपण दुसऱ्यावर उपकार केलेले विसरावेत. दोन विसराव्यात. दोन गोष्टी विसरू नये. देवाला विसरू नये, मरणाला विसरू नये. आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. मला वाटतं तुम्ही झोपल्यावर देव उठवायचंच विसरल्यावर काय करणार. म्हणून देवाला विसरू नये आणि मरणाला विसरू नये. मरणाची आठवण ठेवावी. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पद्धत आहे, एक मनुष्य मेला तर त्याला घालवायला बरीच लोक जातात. त्याचं कारण आहे आपल्याला बी मरायचं हे समजावा आणि आपल्याला कुठं जाळायचं ते बी जागा माहीत असावा, म्हणून बरीच लोक जातात. पण आपण तिथं बी विसरतात. बसल्या बसल्या म्हणतं बघू बरं डबी येताना गडबडीत विसरलो. मरणाला विसरू नये. मरणाची आठवण ठेवणारी माणसं नीट वागतात. पण माणसं तुलसीदासजी फार गोड बोलतात. एक मनुष्य रस्त्यानं चालला. एक दिन कोई सफर थी, रास्ते पे चल रहा था. दहने हरियाल थे, बायस मशाल थे, मन में कोई अरमान थे. मनात काही विचार होते आणि रस्त्याच्या कडेने चाललेला मसनवटाजवळ होता. किमान मसनवाटाजवळ असल्यावर तरी कळावं का नाही याला मसनवाटा म्हणतात. तिथं मेलेली माणसं जाळतात आणि आपल्याला कवा तरी मरायचं. पण नाही लक्षात आलं त्याच्या. तसाच चालला, एक हाड पायात मोडलं. आता तरी समजावं मेलेल्या माणसाचं हाड आहे, आपल्याला बी कधीतरी मरायचंय, तरी बी लक्षात नाही आलं. तसाच चालला आणि मग ते हाड बोलायला लागलं. मैं भी एक इंसान थे, मी सुद्धा तुझ्यासारखा एक मनुष्य होतो. अरे हातो में लिया नहीं तेरा घास, क्या जीवन की प्रक्रिया. हातामध्ये घेतलेला घास तोंडापर्यंत नेता येत नाही. कशाच्या जीवावर असा उन्मत्त झालास. मरणाची आठवण ठेव. म्हणून तुकाराम महाराजांनी वेळोवेळा सांगितलंय, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार जन्माला आल्यानंतर एकटा राहत नाही. पत्नी, मुलं, बाळ, घरदार, नातू पंतू सगळं समाज जमा करतो. मायानं सगळं जमा करतो आणि परत जमा केलेलं त्यातून निघून जात असताना शेवटी दुःख वाटतं. सर्वांनाच दुःख वाटतं. सोडीला संसार माया ताया. म्हणून दुःख वाटणं हे साहजिक आहे. पण तरी सुद्धा शास्त्रीय दृष्टीनं ते सोडावंच लागतं. म्हणून जी व्यक्ती आपल्यामध्ये राहिली, आज पार्वती शंकर कंडागळे, मुलं पतीबरोबर आल्या, संसार केला, मुलं बाळं झाली, त्या मुलांना वाढवलं, लहानाचं मोठं केलं, मुलीचं लग्न केलं, पोराबाळांचं सुताला लागलं, व्यवस्थित केलं, कुटुंब व्यवस्थित बांधलं गेलं. आणि मग सगळ्यांचे व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आपलं शरीर जर्जर झालं. की जर्जर झालेलं शरीर दुसऱ्याला तर मदत करू शकत नाही, पण आपल्या शरीराचा पोराबाळांना त्रास होतो. उतारवयात बघा आजार पाजार म्हणून मुलाबाळाला त्रास होतो. म्हणून काय काय वृद्ध व्यक्तीला फार वाईट वाटतं की आपण यांना तर काही मदत करू शकत नाही, पण उलट त्रास देण्यापेक्षा हे शरीर संपलेलं बरं. बरीचशी लोक मरणाची वाट बघतात, कारण आता इथून पुढं आपल्याकडून काय होऊ शकत नाही, म्हणून इहलोक सोडण्याची ते अपेक्षा करतात. म्हणून वेळच काय काय माणसं जातात. मग यांनी हा देह सोडला, आपलं कुटुंब सुखी केलं. मला वाटतं असं तरी मरण असावा, निदान अतृप्त नसावा. प्रपंच सुखाचा झाला, मुलं बाळं मोठी झाली, त्यांचा प्रपंच झाला आणि मग इहलोकातून निघून गेल्या. त्यांचं आज हे वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध आपल्याकडं बरीचशी पद्धत आहे.
टाळकरी बोलवतो, कीर्तन करतो. का करायचं वर्ष श्राद्ध? त्याची 2-4 कारणं सांगतो. आपल्याकडं 16 संस्कार आहेत, त्यातला एक 14वा संस्कार आहे. आईवडिलाला आपण देव समजतो, आईवडिलांना देव समज, सकळ तीर्थांचे दोरे. म्हणून जी देवता आपल्याला सोडून जाते त्यांनी आपल्यावर केलेला उपकार, आपल्याला दिलेले संस्कार, त्याची कृतज्ञता म्हणून त्यांचं वर्ष श्राद्ध केलं जातं. विडाला दुसरी गोष्ट, जीवन एक प्रवास आहे. आदमी मुसाफिर है, आता है. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहेत. जन्माच्या प्रवासाकडून मरणाच्या प्रवासाकडे चाललो, सगळे प्रवासी आहेत आपण. आणि मला वाटतं खरा प्रवासी तो घरातून बाहेर पडला की गरजेपुरती शिदोरी घेतो ना अंथरूण पांघरून घेतो. कधी बी मुक्काम आला की जवळची शिदोरी कामाला येते ना अंथरूण पांघरून कामाला येतो. म्हणून खरा प्रवासी तो. पूर्वी प्रवासी निघाले की जवळ शाल घ्यायचे आणि 2 भाकरी बांधून घ्यायचे. खरा प्रवासी तो. मग त्याला अडचण येत नाही. जीवन एक प्रवास आहे. या प्रवासामध्ये बी 2 गोष्टी बरोबर घ्यायच्या. एक जमल तेवढं अन्नदान करायचं, ही बांधून घेतलेली शिदोरी, आणि भगवंताचं नामस्मरण परमार्थ करायचा, हे अंथरूण पांघरून आहे. मला वाटतं इहलोकातून या प्रवासाला जीवनामधून नेण्यासारख्या 2च गोष्टी, एक अन्नदान आणि भगवत भजन. आणि या 2 गोष्टी आपल्या बरोबर असल्या की कुठं मुक्काम पडल्या की या 2ही गोष्टी आपल्या उपयोगात पडतात. म्हणून आयुष्यामध्ये जमल तेवढं अन्नदान करा, बांधून घेतलेली शिदोरी तुमच्या उपयोगी पडाल. जमल तेवढं देवाचं भजन पूजन करा, हे अंथरूण पांघरू नये. आणि या 2 गोष्टी नसल्या की मग प्रवासात मुक्काम पडला की अडचण आल्याशिवाय राहत नाही. प्रवासात आता गारठ्या दिवसात पांघरायला नसलं की अडचण येते. मी एक दिवस मुंबईहून येताना घाटकोपरला बघितलं, या की इतकं गारटलं होतं, हातराय पांघरायला होतं. जसं गार लागेल तसं मुंडकं टांगड्यात घालायचं. 4 वाजता तर त्याचं डोकंच दिसत नव्हतं, नुसत्या टांगड्या दिसायच्या. मी म्हणायचो बिन डोक्याचा कसा काय माणूस. मागं जाऊन बघितलं तर तेवढ्या अडचणीत बिड्या वडीत होत. मला वाटतं एवढी वाईट परिस्थिती का आली. आतराय पांघराय नव्हतं. आतराय पांघराय असतं तर बिनधास्त झोपलं असतं. म्हणून आपल्याला तशी वेळ येऊ नये म्हणून या 2 गोष्टी बरोबर घेऊन घ्या जीवनामध्ये. मग वर्ष श्राद्ध का करायचं सांगतो. जी व्यक्ती गेलेली आहे त्याला यदा कदाचित अन्नदान करता आलं नसन, भजन करता नसन आलं, तर ती आता अडचणीत असेल मुक्काम पडल्यावर. मग पोराबाळांना काय करायचं, त्याच्या वर्ष श्राद्धा दिवशी 10व्या दिवशी अन्नदान करायचं आणि भजन कीर्तन करायचं. हे मागून पाठवलेलं पार्सल आहे. अशी एखादी व्यक्ती डबा घेऊन जाते आणि विसरल्यावर घरची पाठवतात ना, मग त्याला अडचण येत नाही. आज तसंच आहे. हॅलो, हे वर्ष श्राद्ध त्याच्या करत आहे, हे भजन कीर्तन त्याच्या करत आहे की त्यांना अडचणीत येऊ नये म्हणून आज अन्नदान करायचं आणि नामस्मरण करायचं. आणखी एक आहे वर्ष श्राद्ध का करावं. असे आपण जेवढी संपत्ती कमावली त्याच्यातला 1/10 हिस्सा धर्माचा असतो. तुम्ही 100 रुपये कमावले, 10 रुपये धर्माचे. आणि धर्मकार्याकरता 10 रुपये नाही खर्च केले तर त्याची चोरी केल्याचा आरोप आहे बरं का. स्वधर्म जो सांडिलं तयाशी काळूदंडीलं, चोर म्हणून हारिलं सर्वस्व तयांचे. मग 1/10 हिस्सा धर्मकार्याकरता खर्च करा. आणि ज्यानं 1/10 हिस्सा धर्मकार्याकरता खर्च नाही केला, मग त्या धर्माचे 3 भाव लय वाईट आहेत. ते आपापला हिस्सा वसूल करतात. त्यातला अग्नी, डॉक्टर आणि चोर, 3 जण आपापला हिस्सा वसूल केल्याशिवाय राहत नाहीत. मला वाटतं सप्त्याची वर्गणी चुकावली की समजायचं किडनी बाद झाली म्हणून. आपापला हिस्सा वसूल करतात. म्हणून हे धर्म करता 1/10 हिस्सा. मग बघा, आई वडिलांनंतर संपत्ती कुणाला मिळते, मुलाला मिळते. जमीन वगैरे काय असेल, घरदार ते. मग पोरानं काय करायचं, त्याच्या 10व्या दिवशी मिळालेल्या संपत्तीतला 1/10 हिस्सा धर्मकार्याकरता खर्च करायचं. म्हणजे जेवण करायचं, भजन कीर्तन करायचं. पण आपल्याकडे 10व्या दिवशी जेवत नाही म्हणून आपण ते वर्ष श्राद्धा दिवशी करतो. खरं सांगू, आपण वडिलार्जित मिळवलेल्या संपत्तीतला धर्मकार्याकरता 10वा हिस्सा धर्मकार्याकरता खर्च करणं, याचंच नाव 10वा आहे. विढाल 10वा करणं याचा अर्थ 10व्या दिवशी त्यांच्या प्रीत्यर्थ अन्नदान करणं, दान करणं, हे 10वा करणं आहे. म्हणून वर्ष श्राद्ध आहे. विढाला
आणखी एक आहे, आजचं आशीर्वादाचं कीर्तन आहे बघा. बारसं करावं, लोकाला जेवाय घालावलं, सगळ्याचा आशीर्वाद घ्यावा, लय दिवस जगतो. लग्न करावं, लग्नात सगळ्यांचा जेवायला घालावं, आशीर्वाद घ्यावा, प्रपंच चांगला होतो. मेल्यावर सगळ्या आप्तेष्टांना बोलावं, भजन कीर्तन करावं, सगळ्याचे आशीर्वाद घ्यावं, मेलेला मुक्ती मिळते. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे. आणि आशीर्वाद फार मोठी संपत्ती. ज्यानं आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांचे आशीर्वाद घेतले तो खरा श्रीमंत. त्यानं आयुष्य वाढतं. मला वाटतं मिळवायचं असलं तर अनेक लोकांचे आशीर्वाद मिळतात. काही लोक सत्ता असते, ताकद असते, डॉन असतात, अत्याचार करतात, अन्याय करतात, लोक सहन करतात. पण लक्षात ठेवा, अशी माणसं फार दिवस जगत नाहीत, अर्ध्या वयात मरतात. मग मला वाटतं लोकांचे शाप घेऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद घेऊन आपलं आयुष्य वाढवा. जितके आशीर्वाद जास्त तितके जास्त जगणार. जितका लोकांना त्रास देणार तेवढं कमी होणार. अरे आयुष्याला फार किंमत आहे. एक दिवस आयुष्यामध्ये जगण्याकरता 10,000 रुपये खर्च करतात. आयुष्याला इतकी किंमत आहे. आणि जर आपण एखाद्याला त्रास देऊन त्याचे शाप घेऊन आपलं आयुष्य कमीत करत असलं तर नुकसान आपली आहे. फार किंमत आहे आयुष्याला. एक एक दिवस जगण्याकरता लाख रुपये मोजावे लागतात. देवाने एवढं मोठं आयुष्य दिलं, हे लोकांच्या आशीर्वादानं आपलं आयुष्य वाढवा, कमी करू नका. खरी संपत्ती ती आहे. म्हणून नामदेवरायानं देवाकडे मागताना एकच मागितलं, आमच्या हरिभक्ताला आयुष्य दे. मागणी नामदेवरायानं शान आयुष्य दे, आयुष्य दे. अकल्प आयुष्य. कल्पसंख्यानं ज्याची कल्पना करत नाही त्याला म्हणतात अकल्प. कल्प एक गणितशास्त्रातली सगळ्यातली मोठी संख्या आहे बरं का. एकम दहम शतम सहस्र दसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खर्व खर्व शंख महाशंख पद्म महापद्म आणि कल्प. एक आकड्यावर 16 शून्य दिल्यावर पद्म होतं ना 18 शून्य दिल्यावर एक कल्प होतं. म्हणजे कल्पसंख्येनं ज्याची कल्पना करत नाही एवढा आयुष्य दे. याचा अर्थ असा आहे, त्याचं शरीर राहू दे असं नाही, त्यानं केलेली कीर्ती आजरामर राहू दे. ज्ञानोबरायांचं 16 वर्षानं ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्यांचं आयुष्य अजून चालू आहे. तुकाराम महाराजांचं 42 वर्ष, याला आयुष्य म्हणतात. तो जन्मल्यापासून किती दिवस शरीर राहिले, किती दिवस जगला, याला आयुष्य म्हणत नाही. तर त्यानं केलेलं कार्य कायमस्वरूपी चालतं, त्याला आयुष्य म्हणतात.
आशीर्वादाची गरज आहे. बारसं करा, लय लोकांचा आशीर्वाद घ्या, बरेच दिवस जगणार. लग्न करा, सगळ्या लोकांचे आशीर्वाद घ्या, प्रपंच चांगला होईल. मेल्यावर सगळी माणसं बोलवा आणि भजन कीर्तन करून सगळ्याचे आशीर्वाद घ्या, मेलेल्याला मुक्ती मिळावी. आजचं कीर्तन आशीर्वादाचं कीर्तन आहे. ज्यानं बारशाला लय आशीर्वाद घेतले नाही त्याचा लय भरवसा नाही. ज्यानं लग्नात कुणाला बोलावलं नाही, आशीर्वाद घेतला नाही, दोघांनाच लग्न केलंय त्यांचं बहुतेक डोंबाळच झालाय सगळ्यांचा. म्हणून हे आजचं कीर्तन हे आशीर्वादाचं कीर्तन आहे. आशीर्वादाचं अनेक लोकांचे आशीर्वाद घ्या, अनेक लोकांचे. अरे आशीर्वादामध्ये फार ताकद आहे. तुकाराम महाराज देवाच्या दारात गेले की देवानं म्हणावं काहीतरी माग. देव म्हटले, तुकाराम महाराज म्हणले आम्ही काय मागत नाही, वडिलांनी मागितलं नाही, हे सारखं मागा म्हणजे मला भिकारी समजलंस का? रोज उठून मागा मागा. तुकाराम महाराजाला बरं वाटलं नाही. एक दिवस तुकाराम महाराजच देवाला म्हणले तुलाच काय मागायचं असलं तर माग. आलं का म्हणले, उलट बोलायचं. काहीच नाही तुझ्याकडे, एकदा जेवायला आलो तर काय फजिती झाली तुझी बाबा. एकदा जेवायला आलं तर एकदाच पाहुणा आलता तर तुकाराम महाराजांची अशी हाकाटीची परिस्थिती झाली. ती बायकोला सांगितलं जेवणाची व्यवस्था करी, एवढी एवढी ज्वारी कुणीतरी दिली. तिला वाटलं दोघं जेवणार आहे तर काय करावं म्हणून पाताळ कण्या केल्या. तुकाराम महाराजांचं एक बरं होतं बरं का, पाताळ कण्या केल्या. बायको हुशार होती, परिस्थिती साधारण होती पण पाताळ कण्या केल्या आणि दोघाला खायला घातल्या. मला वाटतं परिस्थिती साधारण होती पण बायको हुशार होती तुकाराम महाराज. आपलं निदान असं असावा, परिस्थिती कशी का असाना नाही तर बायको हुशार असावा, नाही तर उगं हुडूक दुमा पदरात पडला ना सगळ्याचा राडा करून टाकतो. आणि असल्या माणसाची भंडाऱ्यावर लई मिठी असते. तुकाराम महाराजांचं तेवढं बरं होतं आणि भरपूर जेवले तुकाराम महाराज. म्हणून या विठाल काहीतरी मागा म्हटल्याने तुकाराम महाराज म्हणले तुलाच काय मागा. अरे देव म्हणले उलट बोलायला लागला, बघितलं एकदा तुझ्या घरी काय नाही. म्हणले मी वारकरी, माझ्याकडे पैसा संपत्ती नाही आमच्या वारकऱ्याकडं, पण आमच्या वारकऱ्याकडे एक ताकद आहे, त्याचं नाव आशीर्वाद आहे. म्हणून वारकऱ्यांचा आशीर्वाद घेत जा. ती म्हणाल तीच भीक मागतो, मागू दे, पण त्याच्या आशीर्वादात ताकद आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजाला पोटभर जेवायला मिळालं नाही, पण त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचं भजन करणारे गुलाबजाम खात्यात. संतांची परिस्थिती साधारण असू द्या पण त्यांच्या आशीर्वादात ताकद आहे कोट्याधीश बनायचं. असं असतं बरं का. देवाचे भक्त गरीब असतात पण भक्ताची भक्ती करणारी श्रीमंत असतात. असं कारण देव काय करतो, माझे भक्त माझी भजन करतात ना, मग त्यांची व्यवस्था करण्याकरता त्यांची सेवा करणाऱ्याकडे संपत्ती देतात. आम्ही साधारण पण आमच्या आशीर्वादात ताकद आहे आणि आमचे आशीर्वाद आहे म्हणून देवा तुला तू देव पण आहे. खरंच आहे ते. वारकऱ्याचे कीर्तनकाराचे आशीर्वाद आहे म्हणून देव राहिलाय, नाही तर कवाच उचलून नदीत फेकला असता लोकांनी. लय देवाच्या विरोधात आहे. अजून देवा तुला असंच जर राहायचं असेल ना आमचे आशीर्वाद घेत जा. गे गा देवा आशीर्वाद नांद आमच्या वारकऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा बरं का. नाही तर म्हणतात तीच भंगार येत असू दे, त्याच्या आशीर्वादात ताकद आहे. ते दुबळे राहतात. संतांचं तेच असतंय, जग सुखात ठेवायचं ना आपण दुःखात राहायचं, त्याला तर संत म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमचा आशीर्वाद आहे म्हणून देवा तुला आहे, आणि तुला जर कायम देव म्हणून राहायचं असेल ना असं करत जा. भजन कीर्तन चाललं की यायचं, सगळ्या वारकऱ्यांच्या पाया पडायचं. चाली दंडवत घाली
असलं तर दंडवत घाला आमच्या वारकऱ्याला, म्हणजे आशीर्वादाची देवाला सुद्धा काय गरज आहे. आज तुम्ही आम्ही सगळे आलोत ना, आशीर्वाद देण्याकरता आलोत. ज्या गेल्यात त्यांना मुक्ती मिळावी म्हणून आशीर्वाद देण्याकरता. आजचं कीर्तन आशीर्वादाचं आहे, याकरता आशीर्वादाची प्रत्येकाला गरज आहे. तुकाराम देवाला सुद्धा आशीर्वादाची गरज आहे. जमल तेवढे लोकांचे आशीर्वाद घ्या, कुणाची मन दुखवू नका, कुणावर अन्याय करू नका. निस्ती आशीर्वादाची संपत्ती तुमच्याकडे असली ना, सगळ्यात मोठी ताकद आहे, सगळ्यात मोठी संपत्ती. म्हणून आजचं कीर्तन आशीर्वादाचं कीर्तन आहे. आज तुकाराम महाराज बीज दिवशी वैकुंठाला गेले. प्रत्येकालाच जावं लागतं. ज्ञानोबारायानं 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि ज्या कार्य करताल तर ते कार्य संपन्न झालं. तेच कार्य घेऊन जन्माला आलते. मग देवाला प्रार्थना केली ज्ञानोबारायानं, माझं काम संपले, आता या मृत्यू लोकामध्ये या देहाचं काय करायचं ते ठरवा. मग ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञा दिल्यानंतर ज्ञानोबारायाला नेण्याकरता काळाला पाठवलं. ज्यावेळेस पहिल्यांदा काळ आला त्यावेळेस निवृत्तीनाथ पूजा करत होते. असं झोपडीमध्ये पूजा करत होते देवाची. दारात काळ उभा राहिला. थोडी चाहूल लागल्यानंतर निवृत्तीनाथानं देवपूजा करता करता मागं बघितलं नाही. कोण आहे म्हणले काळ आहे. कशाला आला? ज्ञानेश्वर महाराजाला न्यायला आलो. निवृत्तीनाथानं पूजा करता करता माग अशी 2 बोटं केली. काळाला असं वाटलं 2 वर्ष थांबा म्हणते. मोठी माणसं आहेत, ऐकावं. गेला काळ माघारी. परत 2 वर्षानं काळ माघारी आला. त्यावेळेस सोपान काका पूजा करत होते. दारात उभा राहिला. कोण आहे? काळ आहे. कशाला आला? ज्ञानेश्वर महाराजाला न्यायला. त्यांनी बी 2 बोटं केली. काळाला असं वाटलं अजून 2 वर्ष थांबा म्हणतात. गेला काळ माघारी. परत 3ऱ्या वेळेस आलं त्यावेळेस मुक्ताबाई पूजा करत होते. कोण आहे? काळ आहे. कशाला आला? ज्ञानेश्वर महाराजाला. 2 बोटे केली. 2 बोटाचा अर्थ होता चंद्र सूर्य येतोपर्यंत यायचं नाही, पण काळाला समजलं नाही. आणि परत मग 6 वर्ष झाली. 6 वर्षानं ज्यावेळेस काळ न्यायला आला ज्ञानोबारायाला, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज वाळवंटात पंढरपूरला होते. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. असे टाळकरी उभा राहिलेले सगळे. ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभा राहिलेले, सगळे टाळकरी उभा राहिलेले. पलीकडे पताकेवाले आणि काळ पंढरपुरात हुडकत हुडकत गेला. पताकेवाल्यांनीच लांबून पाहिलं. कीर्तनात काळाचं काय काम आहे? बहुतेक काळ कीर्तनाकडे फिरकतोय कशाला? पताकावाल्यांनी विचारलं कशाला आलात? म्हणले ज्ञानोबारायाला न्यायला. वारकऱ्याला राग आला. असे कडनी वारकरी हे उभा असतात बरं का पताकवाले, त्याला राग आला. असे आमच्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला आई बापाला काही म्हणलं तरी राग येत नाही, तो शांत राहतो. पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाविषयी अभद्र शब्द बोललं की तळपायाच्या आग मस्तकाला जाते. असं वाटतं याचं नरड दाबावं. आपला महाराष्ट्रातला मनुष्य ज्ञानोबारायावर अजब प्रेम करणार आहे, अजब प्रेम करणार आहे. आणि हे काळ म्हणले मी आम्ही ज्ञानोबारायाला न्यायला आल्यानंतर वारकरी बिघडले ना, आमचा प्राण आहे तो. आणि मग बिघडले वारकरी पताकावाले. आणि वारकऱ्याचं सरळ येतं वर झेंडा आणि खाली दांडा. एकदा बिघडला खाली झेंडा वर दांडा. उरफाट केलं त्यांनी त्या उभं राहिलेल्या वारकऱ्यांना. आणि जे काळाच्या मागे लागले धड 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 मागे लागले ना. काळ पाल आणि आम्हाला जाऊन सांगितलं. त्या गंधवाल्यांनी लय मारलं. मग तेव्हापासून यमाने काळाला सांगितलंय त्या गंधवाल्याच्या नादी लागायचं. उरडपुंड भाळ कंठी शोभे माळ. तेव्हापासून कापी जे कळे काळ. एकदाच मार खाल्लाय ती बेतच गंधवाल्याला. वारकरी चालला आणि काळ पुढं आला ना, काळच पळतो. जसं पेतड आल्यावर कुत्र उठून पळतो. त्याला माहिती हे मलाच तुडवीन म्हणून. म्हणून ज्ञानोबारायाला मग काहीच होत नाही. मृत्यूलोकाचा नियम आहे. काळ ज्ञानोबारायाकडे जाऊ शकत नाही. मग ज्ञानोबारायांचं काय करायचं? मृत्यूलोकातला ध्येय तर संपलाच पाहिजे. मग पंढरपुरात सगळी मंडळी बसली.
एका काळी त्या काळी फार संत होते. नामदेवराय, निवृत्तीनाथ सोपान काका, हे सावता महाराज, गोरोबा काका, ही संत मंडळी एकाच काळची बरं का, 12व्या शतकातली. फार त्या काळी संत मंडळीचं मांदियाळी जमलेली पंढरपूरला. नुकतीच कार्तिकी एकादशीला हे काळण्याला आला आणि सगळी मंडळी बसलेली. आणि मग यांनी ठरवलं काय करायचं आता ज्ञानोबारायांचं. आणि मग ठरवलं त्यांनी ज्ञानोबारायाला संजीवनी समाधीला बसवायचं, म्हणजे ज्ञानोबाराय कायमस्वरूपी या मृत्यूलोकामध्ये राहतील. हे सगळ्या मंडळींनी पांडुरंगाच्या दारात ठरवलं शुद्ध कार्तिकी एकादशी दिवशी. आणि ठरवलं आता यांना समाधीला बसवायचं. पण कुठं समाधीला बसवायचं, कारण ज्ञानोबाराय असे आहेत की ती संजीवनी समाधी. ज्ञानोबारायांचा दिवस संपणार नाही. स्थूल शरण, कारण शरण, लिंग शरीर, वज्र शरीर आणि कैवल्य शरीर. ज्ञानोबारायांचं कैवल्याचा पुतळा होता. 300 वर्षांना नातानी पाहिला तर जसाची तसा नाश न पावणारं शरीर आहे. आणि अशा पवित्र जागेवर ठेवलं पाहिजे. मग कुठं ठेवायचं, मग ज्ञानोबारायाला कुठे ठेवायचं याची जागा, समाधीला बसवायचं ही जागा नामदेवरायांनी दाखवली. नामदेवराय फार दिवस फिरलेले होते ना यात्रेकरता. नामा म्हणे देवा चला. मग आळंदी सारखं पवित्र भूमी आहे, ती पूर्वीची पवित्र भूमी आहे. आळंदीला ज्ञानोबारायाला समाधीला बसवायचं ठरलं. आणि मग कार्तिकी एकादशीला झाल्या 8-15 दिवसात मीटिंग ठरल्यानंतर मग म्हणले वद्य एकादशीला आपण ज्ञानोबारायाला समाधीला कार्तिकीला बसवू. पण काही लोक म्हणायला लागली एकादशी म्हणजे पर्वकाळ असतो आपल्या वारकऱ्यांचा. जर वारकरी एकादशीला आले आणि त्याच दिवशी ज्ञानोबारायाला समाधीला बसले तर त्यांना वारीला बरं वाटणार नाही. मग आपण असं करायचं, वारी होऊन द्यायची, द्वादशी पोटभर जीवन द्यायची त्यांना, आणि त्रयोदशीला ज्ञानोबारायाला समाधीला बसवायचं. कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी, कारण एकादशी बी व्हावा, त्यांचा सोहळा व्हावा, आनंदानं पार पडावा, जागर व्हावा, द्वादशी व्हावं. मग कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानोबारायाला समाधीला बसवायचं ठरवलं. भगवान परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब निघाल्या, निवृत्तीनाथ निघाले. अजब सोहळा होता. ज्ञानोबारायासारखा निष्कलंक महात्मा. मग सगळेजण आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर भगवान परमात्म्यानं ज्ञानोबारायाला आंघोळ घातली. देवानं रुक्मिणी आईसाहेब बरोबर होत्या. रुक्मिणी आईसाहेबांनी ज्ञानोबारायांचं अंग पुसलं. डोळ्यातून अश्रू येत होते. ज्ञानोबारायासारखा निष्कलंक महात्मा आज मातीआड जाणार आहे. नुसतं पाहिलं तरी ज्ञानोबारायाला बरं वाटत होतं सृष्टीला. मग या समाधीच्या टायमाला मग भगवंताने ज्ञानोबारायाला समाधीला, महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वराचं, नंदीच्या खालून वाट या आणि समाधीला जागा केली. सालीला शिवाचा ढवळ त्या नंदी खालून ज्ञानोबारायाला समाधीला बसवलं. देव रडायला लागले. रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात देवा तुमच्याबरोबर बरेच जन्म घेतले, बरेच जन्म घेतले. तुमच्या डोळ्यातून अश्रू मी आयुष्यात कधी पाहिले नव्हते. आज देवानं रडावं. देवाच्या डोळ्यात अश्रू पाहिल्यानंतर रुक्मिणी आईसाहेब ओसंडून रडायला लागल्या आणि म्हणू लागल्या देवा तुम्ही रडताय. देवानं सांगितलं मी अनेक अवतारामध्ये अनेक साधू योगी जपी तपी पाहिले, पण ज्ञानोबारायासारखा निष्कलंक निष्पाप मनुष्य, निष्पाप महात्मा माझ्या एकाही अवतारामध्ये सापडला नाही, या अवतारामध्ये सापडला. म्हणून ज्ञानोबारायाला निष्कलंक पदवी दिली जाते. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील आज नाही. माझ्या आयुष्यामध्ये अनेक अवतारामध्ये अनेक योगी पाहिले, पण ज्ञानोबारायासारखा नाही. आणि असा इतका प्रेमळ कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, असा ज्ञानेश्वर महाराज आला. आणि कमी वयामध्ये 22व्या वर्षामध्ये तरण्या भांडावस्थेमध्ये ज्ञानोबारायाला मातीआड करताना कुणाला वाटणार नाही वाईट. तरणा पोरगा मेल्यानंतर आईबापाची काय अवस्था असते. आज सगळं जग ज्ञानोबारायांच्या 22व्या वर्षाच्या समाधीला बसवताना देव ओसंडून रडले. रुक्मिणी आईसाहेबाला रडू आलं. रडावर का, आपली मरणाची बातमी आली ना, आपोआप लोकांच्या डोळ्यातून पाणी यावं असं जगा. आपल्या मरणाची बातमी लोकाला समजली की डोळ्यातून पाणी आलं की समजायचं सच्चा मनुष्य होता. मनुष्य मेल्यावर कळतो, जितेतवर कळत नाही. साधू जाणी जे मरणे. डोळ्यातून खळखळ अश्रू यावं माणसाच्या बातमी समजल्याबरोबर. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा पार पडला आणि सगळे संत मंडळी ओसंडून रडायला लागले, धाय 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 रडायला लागले. जे आयुष्यामध्ये आईबाप मेल्यावर रडले नाही ते एवढे रडले. रुक्मिणी आईसाहेब रडल्या.
देव म्हणे, रुक्मिणी म्हणते ह्याच योगी देव म्हटले ह्याच योगी देखील. रुक्मिणी साहेब म्हणतात, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्माला. कसली आई असेल की जिनं ज्ञानोबरायाला जन्माला घातलं. तो ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, देव रडले, देव रडले. स्वर्गातून देव ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला आलते, ब्रह्मदेव वगैरे. पांडुरंग रडल्यानंतर दया सगळे रडले. हा नामदेवरायाने सोहळा पाहिला. आणि नामदेवराय परत आल्या, पंढरपूरला आल्यानंतर देवाला म्हटले, देवा काय ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला. सगळे देव हजर होते. इतका मोठा अनुभम्य सोहळा, शेवटचा सोहळा चांगला असावा माणसाचा जन्माच्या सोहळ्यापेक्षा. आता माझं काय करायचं? ते झालं, माझं काय करायचं? देव म्हणले, थांब. ज्ञान आणि नाम दोन पोरं बरं का देवाची, नामा आणि ज्ञाना. ज्ञानाला समाधी दिली, या नामाकडे बघून तरी मी दिवस काढतोय. कशाला तुला समाधी आताच? नामदेवरायाने हट्ट धरला, देवा मला बी समाधीला बसवलं पाहिजे. मग तुम्हाला कुठं समाधीला बसवायचं? मग नामदेवरायाने सांगितलं, अशा जागेवर समाधीला बसवायचं देवाचं बी दर्शन झालं पाहिजे आणि चंद्र सूर्यपर्यंत आलेल्या वारकऱ्याच्या पायाचं दर्शन झालं पाहिजे, अशा जागा फार. मग त्याच दिवशी चतुर्दशीलाच आषाढ महिन्यातल्या आषाढी वारी पंढरपूर. मग नामदेवरायाला समाधीला बसवायचं ठरवलं. पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आपल्या दारात समाधीला बसवायचं ठरवलं. म्हणजे देवाचं बी दर्शन होईल, आलेल्या वारकऱ्याच्या पायाचं बी दर्शन होईल. नामदेवरायाला आंघोळ घातली देवानं, समाधीला बसवलं. घरच्या माणसाला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी घरच्या 12 माणसाला माहिती झालं नामदेवरायाने समाधी दिली देवानं. 12 माणसं पळत आली देवाकडे, देवा नामदेवरायांची समाधी चंद्र सूर्य येतोपर्यंत राहील. आम्ही नामदेवरायांच्या घरचे येतो, आम्ही काय पाप केलंय तवा? एकटे ज्ञानोबरायाला समाधीला बसवलं, नामदेवरायाला समाधीला बसवलं. आम्ही त्यांची कामं केली, त्यांना भजनाला मोकळं सोडलं म्हणून त्यांना भजन करता आलं. आम्ही कामी वाटून दिली असते तर भजन करता आलं नसतं. म्हणजे आमचा बी हिस्सा त्याच्यामध्ये आहे. मग एकट्या नामदेवरायाला चंद्र सूर्य येतोपर्यंत समाधीला बसवणार, आमचं काय करणार? आम्हाला बी समाधीला बसवा. परत दुसऱ्या दिवशी 12 माणसाला समाधीला बसवलं. त्याच जागेवर परत उकरलं आणि परत समाधीला बसवलं. आणि मग 13 माणसं समाधीला बसले. नामदेवरायांची धाकटी सून बिदरला गेली ती बाळातपणाला. त्यावेळेस मोबाईल नव्हते. तिला 8-15 दिवसानं माहिती झालं आपल्या घरच्या माणसांनी देवाच्या दारात समाधी घेतली. 1 सव्वा